या पत्रकार परिषदेला मनापासून स्वागत करतो आणि राज्यातील दोन महत्त्वाच्या घडामोडींवर आज ही राज्याचा एक कॅबिनेट मंत्री म्हणून पत्रकार परिषद आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नांदेडच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी कोविडमध्ये जो दौरा करायला पाहिजे होता तो आज दौरा केला। त्या दौऱ्यावर टीका करण्यासाठी ही काही पत्रकार परिषद नाही, परंतु वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाला बदनाम करण्याचं काम काही लोक जे करतायत त्याच्यामुळे काही खुलासे व्हावेत आरोग्य यंत्रणेच्या बाबतीमध्ये, शासनाच्या बाबतीमध्ये, म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नांदेडमध्ये घडलेली दुर्घटना असेल त्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही, सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं नाही, उपमुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं नाही आणि आरोग्यमंत्र्यांनी देखील केलेलं नाही। या संदर्भामध्ये ही घटना कशी घडली याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। परंतु हे सगळं करत असताना अशा घटनांमध्ये जे राज्यकर्ते असतात त्यांनी देखील आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी देखील राजकारण करायचं नसतं, त्याच्यावर मार्ग काढायचा असतो। आता जर राजकारण करायचं असतं तर कोविडच्या कालावधीमध्ये अनेकांना ती संधी होती राजकारण करण्याची खऱ्या अर्थानं, कारण एकीकडनं असं सांगितलं जायचं की कोविडच्या बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ काम करणारे आम्ही आहोत आणि दुसरीकडनं ही आकडेवारी यायची की देशामध्ये 5,32,034 ते मृत्यू झालेत, त्याच्यातले 1,48,561 मृत्यू हे महाराष्ट्रातले होते। पण त्यावेळी असं कोणी म्हटलं नाही की स्वतःची पाठ स्वतः थोपटून येऊ नका, आज जसं आपण फिरतोय तसं कोविडमध्ये फिरा। त्यावेळी ते फार मोठं महामारीचं संकट आहे असं समजून अनेकांनी प्रत्येक फेसबुक लाईव्हवर विश्वास ठेवला। परंतु या सगळ्याची प्रचिती काय आली, मी राजकारण का करू नये असं सांगितलं, कारण अनेक अहवाल अनेक संस्थांनी कोविड नंतर राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे सबमिट केलेले आहेत। अनेक अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याची यंत्रणा, सरकारची यंत्रणा ही कोविडच्या बाबतीमध्ये काम करत असताना कमी ठरलेली आहे। हे माझं वक्तव्य नाही, हे माझं पॉलिटिकल भाष्य नाही किंवा नांदेडच्या बाबतीमध्ये कुणीतरी दौरा केला म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी ही पत्रकार परिषद नाही। तर मला याच्यातनं एवढंच सांगितलं पाहिजे की ठाण्याची दुर्घटना असेल, नांदेडची दुर्घटना असेल, या दुर्घटनांकडे बघत असताना सगळ्यांनी, सगळ्याच पक्षांनी, सत्ताधारी पक्षानं, विरोधी पक्षानं या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। विरोधकांकडे जर काही सूचना असतील त्यांनी त्या सरकारकडे मांडल्या पाहिजेत। सरकारमध्ये सूचना मांडायला यायचं नाही, सरकारच्या बैठकींना अनुपस्थित राहायचं आणि बाहेर पत्रकार परिषद घेऊन सल्ले द्यायचे। मला असं वाटतं की अशा पद्धतीनं विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा कोणाला अधिकार नाही। माझ्याकडे काही आकडेवारी आहे, हे मला कुठच्या पार्श्वभूमीवर सांगायचं नाही, पण ज्या पद्धतीनं एक राजकारण खेळलं जातं, घडवलं जातं, जनतेपर्यंत हे पोचलं पाहिजे की महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी कोविड सेंटर झाली ती कसली सुविधा होती, ती देखील आरोग्याची सुविधा होती। ज्याच्यामध्ये आपण शव ठेवतो ती जी बॅग ठाण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये 350 ते 400 रुपयाला मिळत होती, ती मुंबई महानगरपालिकेमध्ये 6,500 रुपयाला मिळत होती, 6,500 रुपयाला घेतलेली होती। मला असं वाटतं की ही जी तफावत आहे ही अनेक चौकशीच्या माध्यमातून पुढे आलेली आहे। औषधांमधली जी खरेदी आहे त्याच्यामध्ये नक्की काय झालं याच्याबद्दल देखील तपास यंत्रणा फार मोठ्या ताकदीनं तपास करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की एखादी घटना घडल्यानंतर त्याला कायमस्वरूपी राजकीय वलय देऊन राज्याच्या प्रमुखांना, त्या खात्याच्या मंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करणं हे योग्य नाही। मला तर त्याच्या पुढे जाऊन आवाहन करायचं आहे की काही लोकांनी जो आता दौरा केलाय त्याच्यामध्ये कदाचित त्यांना त्रुटी जाणवल्या असतील, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी। जशी टोलच्या बाबतीमध्ये मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, तशी आरोग्य सुविधामध्ये जर काही त्रुटी असतील तर नुसतं फिरून पत्रकार परिषदेतनं सल्ले देण्यापेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी। शेवटी विरोधक किंवा विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्षातला कार्यकर्ता याचं मन देखील मोठं असलं पाहिजे की जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री आहेत ही मानण्याची आधी मानसिकता तयार केली पाहिजे। त्यांच्याकडे जाऊन आपले प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्यांनी प्रश्न जे स्वीकारले नाहीत किंवा त्या सूचना ऐकल्या नाहीत तर मग पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे।
परंतु बैठकांना उपस्थित राहायचं नाही. म्हणजे आपल्याला सांगायला मला खेद वाटतो की आरक्षणाच्या बाबतीमध्ये पत्रकार परिषदा होतात, पण ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय आरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना बोलवतात तेव्हा ही प्रमुख मंडळी कुठे असते. त्याच्यामुळे अशा बैठकींना उपस्थित राहायचं नाही. महाराष्ट्राचं भलं करण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळी बैठका असतात, मग ती इन्फ्रास्ट्रक्चरची असेल, त्याच्यानंतर आरोग्याची असेल, युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, बुजुर्गांसाठी असेल, त्या बैठकांना अजिबात सरकारसोबत सहकार्य करायचं नाही. आणि मात्र बाहेर जाऊन पत्रकार परिषद घेऊन सरकार किती वाईट काम करतंय हे खोटं दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज पत्रकार परिषदेमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचे देखील अनेक सहकारी आहेत, प्रिंट मीडियाचे देखील सहकारी आहेत. हा खरा मुद्दा मला काढायचा नव्हता, परंतु आपल्या माध्यमातून कोविडचं काम कसं चालू आहे हे सांगितल्यानंतर देखील अनेक पत्रकारांवर कारवाई झालेल्या होत्या, अनेक पत्रकारांवर पोलीस केसेस दाखल झालेल्या होत्या. स्वतःच्या विरोधामध्ये कोणतरी बोललं म्हणून अनेक पत्रकारांना जेल देखील झालेली होती. अनेक पत्रकारांना रात्री 2-2 वाजता पोलीस फोर्स पाठवून देखील उचलून आणलेलं होतं. मग ही कुठची लोकशाही आहे. म्हणून मला असं वाटतं की आपलं हे जे माध्यम आहे या माध्यमातून अशा संकटावर मात करत असताना सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे. ही मॅच्युरिटी, ही परिपक्वता प्रत्येक विरोधकाकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं बरोबर आहे की नांदेडची घटना दुर्दैवी आहे, नांदेडच्या बाबतीमध्ये ते व्हायला नाही पाहिजे, ह्याचं समर्थन कोणी करत नाही. त्याच्यामध्ये नक्की आम्ही सुधारणा करू. मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अजून जे काही करायचं ते आपण करू. मुख्यमंत्री त्याच्यावर देखील निर्णय घेतील. आणि आज देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या अध्यक्षतेखाली आज देखील महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेबाबत बैठक कारवाई करेंगे. मगाशी जे मी सांगितलं की सरकार आरोग्याच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं घेतलं की नाही, वस्तुस्थिती आहे संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या बाबतीमध्ये नांदेडच्या प्रकरणाबाबत आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, प्रधान सचिव आरोग्य यांची मंत्रालयामध्ये बैठक सुरू आहे. याचा अर्थ ही सगळी प्रकरणं मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेली आहेत. याच्यामध्ये जर कोण दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. सर, आज तुम्ही वागळे इस्टेटमध्ये आल्यात, येणाऱ्या काळात कोणकुठले नवीन उद्योग तरुणांना भेटेल? उद्योगाबाबत महाराष्ट्र हे पूर्ण सकारात्मक आहे. आणि परवाच्या मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आजपर्यंत आपण ऑटो सेक्टरमध्ये काम केलं, फूड प्रोसेसिंगमध्ये काम केलं, IT मध्ये काम केलं, अन्य भरपूर प्रकारांमध्ये काम केलं. पण मी ज्यावेळी आता परवा जे खर्चाचा विषय होऊन बोंबाबोंब झाली ते माझ्या खर्चाने गेलेलं असताना देखील काही उद्योजकांना भेटलो. अजित जावकर नावाची एक व्यक्ती आहे जी कोकणातली आहे, आपल्या महाराष्ट्रातली आहे. AI मध्ये प्रचंड मोठं त्यांचं काम आहे. त्यांनी शासनाला विनंती केली की देशातली AI पॉलिसी ही पहिली आपण करावी आणि AI पार्क करावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं देशात पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पॉलिसी करण्याच्या दृष्टीनं आम्ही पुढाकार घेतोय. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पार्क उभारता येईल का हा सकारात्मक विचार आम्ही करतोय. सर, एक हिंदी में बताइए। जो इस तरीके से बात कराने की कोशिश, उसके बाद संजय राउत ने कहा है कि देवेंद्र फडणवीस की लायकी निकालने की कोशिश की गई है, जिस तरीके से उनका बयान है। नहीं, अभी जो बोले उनके ऊपर मैं बयान तो नहीं दूंगा क्योंकि वो बड़े हो जाएंगे, बराबर है. लेकिन देवेंद्र जी के बारे में खुद मुख्यमंत्री महोदय ने बोलने के बाद ये हमारे लिए सब्जेक्ट क्लोज हो गया है. देवेंद्र जी का सेंट्रल में जाना, यहाँ रहना, ये उनके ऊपर है, उनके लीडर के ऊपर है, उनका पार्टी का सवाल है. तो मुख्यमंत्री महोदय ने ये भी बोला है कि वो 5 साल यहाँ के मुख्यमंत्री थे, उन्होंने अच्छा काम किया है. और मुख्यमंत्री ने बोलने के बाद मैं भी प्रवक्ता हूँ, हमारे लिए वो सब्जेक्ट क्लोज हो गया है. मुख्यमंत्री के बयान के बाद हमने बयान देना ही अच्छी बात नहीं. थैंक यू. येणाऱ्या काळात टोल जे वाढवले, तुम्ही देखील ठाण्यातनं मुंबईला प्रवास करतात, हा टोल जो आहे तो बंद होईल का आणि दिलासा मिळणार का? नाही, टोलच्या बघा 2 महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या सगळ्यांनीच समजून घेतल्या पाहिजेत. पहिली बाब म्हणजे शासनानं तयार केलेला रस्त्यावरचा टोल आणि दुसरा शासनानं उद्योजकांबरोबर PAP मध्ये केलेले जे टोल आहेत आणि त्यांचा रस्ता झाल्यानंतर जो रस्त्याचा खर्च आहे तो खर्च आणि त्याचं व्याज ह्या टोलच्या वसुलीतनं होणार आहे असा घेतलेला दुसरा निर्णय. त्याच्यामुळं आता उद्योजकांकडचे टोल सगळे काढून घेतले तर त्यांना शासनाला पैसे द्यावे लागतील.
तर ते नक्की किती रिक्वायरमेंट आहे, काय आहे, हे देखील शासनाला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ते शासनाला द्यायला शक्य आहे की नाही ह्याच्यावर चर्चा करावी लागेल. परंतु टोलच्या संदर्भामध्ये सन्माननीय मनसे प्रमुख जर राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असतील तर त्याच्यावर काहीतरी सकारात्मक चर्चा होईल ना, आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्यातील सर्व जे लहान गाड्या आहेत त्यांना टोल मुक्त करण्यात आलेले, मात्र तोच व्हिडिओ आता मनसे दाखवत फिरवत आहे की टोल मुक्त का तुम्ही भरणार का, त्यांना देखील अटक करण्यात आली. फडणवीसच्या वक्तव्यांकडे कसं होतं? नाही, देवेंद्रजींनी आज देखील असं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला ते स्टेटमेंट पाहिजे तर वाचून दाखवतो. आणि त्याच्या संदर्भात जर त्रुटी कुठे राहिल्या असतील तर देवेंद्रजींनी आज देखील कार आणि जीपच्या बाबतीमध्ये जो विषय सांगितला त्याच्यामध्ये जर त्रुटी राहिल्या असतील आणि टोल मालक तशा पद्धतीचं वागत असतील तर तो योग्य तो निर्णय सरकार घेईल ना. पण सर टोलचे ते फास्टॅग लावल्यामुळे जरी तुम्ही सांगितलं तुमच्या GR मध्ये असलं की बाबा 4 चाकी वाहनांना मोठ्या वाहनांना लावू नये, पण फास्टॅगमुळे तो कापला जातो ना, त्याचं काय? एक्झॅक्टली, म्हणून मी काय सांगितलं की त्याच्यावर मार्ग निघेल ना. ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असताना त्याचा जर टोल घ्यायचा नसेल तर ती गाडी पास झाल्यानंतर सुद्धा त्याच्या अकाउंटमधले पैसे जाऊ नये तसं काहीतरी चांगला ॲप किंवा काहीतरी डेव्हलप करता येईल. पण तो निर्णय जो झालेला आहे त्याची अंमलबजावणी जर होत नसेल सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालेल. निवडणुकी अगोदर टोल मुक्त अशी घोषणा केली होती, मात्र अजून झाली नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे मनसेकडे. आपण नांदेडमध्ये होतो, त्याच्यानंतर हळूहळू आरोग्यामध्ये आलो, आता टोलवर आलो. मी त्याच्यावर सांगितलं की हे निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्या एवढा मी मोठा नाही, म्हणून मी सांगितलं की ते एक पक्षाचे प्रमुख आहे. मी मगाशी काय सांगितलं की एखादी पत्रकार परिषद घेत असताना अशी देखील प्रक्रिया असली पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. नुसती पत्रकार परिषद हे सोल्युशन होऊ शकत नाही. आणि म्हणून राजसाहेबांची जी भूमिका आहे मग ती टोल मुक्तीची असेल, टोलबद्दलची माहिती असेल, त्यांनी काय सांगितलं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, हा देखील संवाद असला पाहिजे. नुसती टीका, नुसती टिप्पणी, नुसते खोके, नुसते गद्दार अशानं होत नाही. आणि म्हणून मी अनेक वेळा ह्याचा देखील प्रश्न विचारला की ह्या सगळ्याचं बरोबर आहे, आम्ही वर्षभर गद्दार खोके ठीक आहे, पण वर्षभरानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्रजींचं काम चांगलं आहे, गतिमान आहे, म्हणून अजितदादा त्याच्यामध्ये सामील झाले. मग त्या सरकारमध्ये अजितदादा आहेत की नाही? त्यावेळी सांगताना कसं सांगितलं जातं एक सोडून एक उपमुख्यमंत्री. आता हे काय मला अजून कळलेलं नाही. त्याच्यामुळं राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. महाराष्ट्राला सगळ्यांनी एकत्र येऊन फोडून दिलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसातला ज्यावेळी मुख्यमंत्री झाला आहे तरी त्याच्याबद्दल एक अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि त्या भावनेतनं सगळ्यांनी काम केलं पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गुजराती आता वाहवाद सुरू झालाय, त्याच्यामुळे वातावरण कुठेतरी महाराष्ट्रात ढवळलं जातंय किंवा काय? पण या संदर्भामध्ये जो प्रकार मुलुंडमध्ये घडला होता त्याच्यानंतर मी मोठेपणा सांगत नाही, परंतु मंत्री म्हणून आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांच्या घरी जाणारा मी पहिला होतो. आणि तिथं गेल्यानंतर एक माझ्या असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीनं हे सगळं त्या महिला भगिनीबरोबर केलेलं होतं, म्हणजे असं सांगितलं होतं किंवा काय केलं होतं, त्याच्यातनं एक लक्षात आलं की ते सोसायटीचं म्हणणं नव्हतं. पण या बाबतीत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कुठचीही कम्युनिटी असू दे, याला तो अधिकार नाही की या बिल्डिंगमध्ये ह्यांनीच राहिलं पाहिजे आणि त्यांनीच राहिलं पाहिजे. तातडीनं शासनाने त्याच्यावर कारवाई केली आणि त्या लोकांना धडा शिकवण्याची भूमिका घेतली. सर, सरकारी अस्पतालों कई अस्पतालों सर MRI और CT स्कैन व्यवस्था नहीं है, मरीजों को बाहर जाना पड़ता है. हाँ, कई अस्पतालों में सरकारी MRI और CT स्कैन व्यवस्था नहीं है. नाही बोला ना की हिंदी जहाँ ऐसी यंत्रणा नाही. डॉक्टरांच्या बाबतीमध्ये मी मगाशी मॅडम एक उल्लेख असा केला की जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज हा जो निर्णय आहे हा आपल्या राज्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा निर्णय आहे. त्याचं उदाहरण माझा जिल्हा आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये देखील डॉक्टर्स नाहीत ही 100% शंका होती. क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, पण मेडिकल कॉलेज झाल्यामुळं आता पहिले जे 12 डॉक्टर आले ते डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला अटॅच झाले. आता जे 12 डॉक्टर येणार ते परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं आपोआप सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरची संख्या ही एका वर्षात नाही 2 महिन्यात 24 वाढली. त्याच्यामुळे मागच्या महिन्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही जी ट्रीटमेंट देत होतो त्याच्यापेक्षा नक्कीच उजवी ही या महिन्यामध्ये द्यायला लागलो. याचा अर्थ डॉक्टरच्या जागा बऱ्यापैकी भरल्या गेल्या. आणि म्हणून मी सांगितलं की जो निर्णय मेडिकल कॉलेजचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा ऐतिहासिक निर्णय या सरकारनं घेतलाय हा आरोग्याच्या यंत्रणेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की 3 वर्षानंतर
जे 100 डॉक्टर ट्रेनिंग घेतील ते देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेतील, ते देखील या पेशंटवर उपचार करतील आणि त्याच्यातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होईल. सर, कंत्राटी भरतीच्या विरोधात युवक किंवा मग सगळेजण रस्त्यावरती उतरत आहेत. काही नवकंपन्या निवडल्या गेल्या, त्याच्यामध्ये मार्फत कंत्राटी भरती केली जाणार आहे. उद्योग मंत्री आहेत, तुम्ही काय सांगा? एकतर स्पष्टपणानं सांगतो की माझ्याकडे 1800 पदांची भरती सुरू आहे आणि एकही पद कंत्राटी भरलं जात नाही. सगळेच्या सगळे आपण शासकीय भरतोय. आता कंत्राटी भरतीवर सही कुणी केली हा पण एक महत्त्वाचा विषय आहे, पण त्याच्या बाबतीमध्ये देखील सरकार संवेदनशील आहे, योग्य तो निर्णय घेईल. सर, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री संवेदनशील आपला दवाखाना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात गरजू लोकांना निधी पुरवतो किंवा मदत दिली जाते. मात्र दुसरीकडे सरकारी हॉस्पिटल असतील किंवा आपल्या महापालिकेचे हॉस्पिटल आहे त्याची अवस्था दयनीय असतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी उपचार लवकर मिळत नाही किंवा एका बेडवरती 2-2 लोकांना झोपवलं जातं. म्हणजे हेच आपल्याला तर म्हणजे सर्वांना माहिती आहे. तर तो ग्राफ कसा उंचावतो याकडे कसं काम करायचं? त्याचं एक साधं उदाहरण मी देतो. मध्ये एका चॅनलच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गेले होते आणि येत असताना अचानक ते KM हॉस्पिटलला गेले. त्यांचा KM हॉस्पिटलचा दौरा नव्हता, कुठेही अधिकृत दौरा नव्हता आणि त्यांना ICUमध्ये नेलं गेलं, ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर ICUमध्ये गेल्यानंतर जे चांगलं होतं त्याचं कौतुक मुख्यमंत्री महोदयांनी केलं. पण बाहेर पडत असताना एका पेशंटनं सांगितलं की साहेब 6 वॉर्ड इथले बंद आहेत. ते टाकून मुख्यमंत्री गेले नाहीत. मुख्यमंत्री साहेब परत आले, ते 6 वॉर्ड उघडले आणि 24 तासामध्ये 6च्या 6 वॉर्डचं काम सुरू झालं. आता त्यांचं काम पूर्णत्वाकडे जातं. ह्याला संवेदनशीलता म्हणते. आता जे आरोप प्रत्यारोप करतात हे किती KMला गेलेत, तिथं औषधाचा वास असेल, तिथं अजून काय असेल, म्हणून काही लोक गेलेली पण नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्री असले तरी ते काय ते जादूगार नाही आहेत की काडी फिरवली आणि इकडचं ICU झालं, तिकडचं ICU झालं. पण प्रामाणिकपणाने काम करणारे ते आहेत, लोकांपर्यंत ते पोचतात. आता परवा जे आपल्याकडे बर्न केसेस झाल्या, मला असं वाटतं की पुढच्या 2 तासात मुख्यमंत्री महोदय तिथे पोचले होते. आणि भावनिकता आणि संवेदनशीलता ती काय असावी? त्याच्यामुळे त्रुटी असू शकतात, त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणाने ते प्रयत्न करतायत. पण नक्की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि संवेदनशीलपणेच महाराष्ट्राचं कामकाज ते बघतायत. कुठेही नुसतं फेसबुकवरून ते कामकाज बघत नाही. औषधाचा तुटवडा कमी पडला असं देखील म्हणलं जातं. क्लास 3 क्लास 4 ताप पण कमी आहे. आहेत का आपल्याकडे आता काही महिने असतील त्या पद्धतीने? 2 प्रकार आहेत औषधांचे जे मला माहिती आहेत. एक स्थानिक पातळीवर आम्ही औषधं खरेदी करतो आणि एक राज्य पातळीवरचं खरेदी करतो. कदाचित मी असं समजू शकतो काही निविदांची प्रोसेस ही लॉंग टर्म चालते म्हणून राज्यांकडनं जरी कमी आला तरी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री जो असतो तो आपल्या हेल्थमधल्या हेडमधनं औषधे खरेदी करायला पैसे देऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझा जिल्हा आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्याची औषधं आता शिल्लक असताना काल मी येत असताना अजून 5 कोटी रुपये औषधाला दिले आणि अजून 6 महिन्याची औषधं मी भरली. त्याच्यामुळं औषधाचा तुटवडा, काही डॉक्टर्स अपवादात्मक, मी सांगतो 100पैकी 99 डॉक्टर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. पण अपवादात्मक डॉक्टर असं असू शकतात की बाहेरच्या मेडिकलमधनं औषध घेऊ नये, बाहेरच्या मेडिकलमध्ये चिठी देणं. आणि तसं जर असेल तर काल देखील सन्माननीय आरोग्यमंत्री सावंत साहेबांनी सांगितले की अशा पद्धतीचं जर कोण वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू. सर, शासकीय रुग्णालयामध्ये किंवा महापालिकेच्या रुग्णालयामध्ये माफक हे होतं, उपचार होतात, पण ज्या चाचण्या असतात त्या आचारसंहितेच्या चाचण्या त्या बाहेर करायला सांगतात, त्याबद्दल काय सांगतात? काही ठिकाणी हे असतं, कारण एखादी यंत्रणा जर आपल्याकडे नसेल तर बाहेर जाऊन कन्सेशनल रेटमध्ये सिव्हिल हॉस्पिटल काही पेअर करतं, काही लोकांना करावं लागतं. पण आता परत त्याचा मी उल्लेख करतो की ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही पण त्या जिल्ह्यामध्ये ज्या मेडिकल कॉलेज होतील, आणि आपण म्हटलं की 1 वर्षामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी होणार नाहीत, पण मेडिकल कॉलेज फुल फ्लेज महाराष्ट्रातली प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालायला लागल्यानंतर 99% आरोग्याचे डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांचा प्रश्न सुटेल आणि किमान आहे त्याच्यापेक्षा 50% आरोग्याची सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत होईल. सर, आरोग्याची व्यवस्था म्हणजे आदिवासी पाड्यांमधून जे रुग्णांना आणलं जातं तर त्यावेळी रस्त्यातच प्रसूती वगैरे होते, तर असे प्रकार होतात. त्या शहापूर आणि या ठिकाणी जास्त झाले. डोंगराळ भाग आणि आदिवासी भाग, याच्यामध्ये भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून इन्फ्रास्ट्रक्चर करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचं जर असेल तर स्वतः आम्ही त्याच्यात लक्ष घालू. त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मी स्वतः सांगेन, मुख्यमंत्री महोदय सांगतील, पण मार्ग काढू. सर, 108 नंबरला फोन केला तरी काही रिस्पॉन्स देतात, तुम्ही देखील आता फोन केला तर रिस्पॉन्स देत नाही.
कोणी फोन केला लवकर रिस्पॉन्स भेटत नाही, फोन ठेवला तो उचलला जात नाही. 108चा फायदाही देखील नाही, पण एक सांगतो मी तुम्हाला की 108 मध्ये हा तुम्ही जो अनुभव सांगताय हा कदाचित योग्य असेल, पण आमचा अनुभव जरा वेगळा आहे. आम्ही ज्यावेळी आता ठाणा कसं नाही म्हटलं तरी मेट्रो सिटी आहे, आम्ही जे निवडून येतो ते 100% ग्रामीण भागातून निवडून येतो, पण 108 हा आम्हाला एकमेव आधार आहे. आम्ही फोन केल्यानंतर 108 त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये पोहोचते. तुम्ही कोविडच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं असेल, हे बघा चुकत असेल तर 108 वर कारवाई झाली पाहिजे, त्या मताचं काही दुमत नाही. त्या संदर्भात देखील आपण चर्चा करू, पण हे देखील सांगतो की कोविडच्या कालावधीमध्ये हजारो प्रसूती ह्या 108 मध्ये झालेल्या आहेत. त्यावेळी 108 देखील ज्या पद्धतीनं डॉक्टर काम करत होते त्याच पद्धतीनं त्या 108 मधले डॉक्टर आणि ड्रायव्हर काम करत होते. पण इथं जर असं होत असेल तर त्याच्या सूचना नक्की सीएसना दिल्या जातील, डीएचओना दिल्या जातील. लोकसंख्या वाढते त्यामुळे ॲम्ब्युलन्स देखील वाढवण्याची गरज आहे का? त्यामुळे लोड पूर्ण त्या 108 वरती पडतोय, त्यामुळे कुठेतरी यंत्रणा व्यवस्थित चालत नाही. मी तुमचं हे सगळं म्हणणे आरोग्यमंत्र्यांना सांगेन, कारण मी उद्योगमंत्री आहे. नाहीतर उद्या असं व्हायचं मी सगळे आरोग्याचे प्रश्न. पण एक मात्र वस्तुस्थिती तुम्हाला नाकारता येणार नाही की काही काळ आरोग्य मंत्रालयाचा चार्ज हा मुख्यमंत्री महोदयांकडे होता, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. त्या कालावधीमध्ये जे ऐतिहासिक निर्णय 1-2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेत, त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ॲम्ब्युलन्स देखील पोचल्या त्यांच्या एका निर्णयामुळं. आणि तो निर्णय मी आपल्याला सांगतो, त्यावेळी त्यांनी तो निर्णय घेतला की ऑन दी स्पॉट 500 ॲम्ब्युलन्स ह्या महाराष्ट्रामध्ये आल्या पाहिजेत. हे त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये घेतलेला निर्णय. नंतर आम्ही त्याची अंमलबजावणी केली. आणि म्हणून ॲम्ब्युलन्स जर अजून जागा लागणार असतील तर आम्ही DPC मधून देखील देऊ शकतो. सर, सार्वजनिक आरोग्याबाबत बोलत असताना खाजगी जी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सामान्य माणसांची लूट होते. तिथे त्यांची जी मेडिकल दुकानं असतात त्यांची, तर तिथूनच सगळं खरेदी करा आणि मग त्यातून पुन्हा त्यांची टक्केवारी असते. तर ह्याच्यावर कुठेतरी अंकुश होणार आहे का? एक. आणि दुसरं, जे धर्मादाय आयुक्त जे ज्या वेळेला पण कळवा हॉस्पिटल ज्या वेळेला मी विचारलं होतं जे शिक्षण मंत्री आले होते केसरकर सरांना, की जे धर्मादाय आयुक्त जे रुग्णालय आहेत तिथे सामान्य माणसांना प्रवेश मिळत नाही, ऑलरेडीच ती बुक झालेली असतात, तर त्याच्यावर काय अंकुश ठेवणार आहे का? म्हणजे तुमचा जो सार्वजनिक त्याच्यावर मॅडम मला असं वाटतं की त्याच्यावर अंकुश ठेवला गेला पाहिजे, कारण ऑलरेडी धर्मादायच्या संदर्भामधला काही निर्णय हा शासनानं ऑलरेडी घेतलेला आहे. 10% की 15% जागा ह्या दारिद्र्य रेषेखालच्या किंवा अतिशय गरीब कुटुंबातल्या लोकांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत, हा नियम आहे. आणि त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची एक कमिटी पण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठेवल्या जात आहेत की नाही ह्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. तसं जर होत नसेल तर ती देखील विनंती तानाजी सावंत साहेबांना केली जाईल. तानाजी सावंत साहेब स्वतः ह्या इन्स्ट्रक्शन सगळ्यांना देतील. सर, एक राजकीय प्रश्न होता. जितेंद्र आव्हाड असे म्हणताय की 6 महिन्यांपासून सनातन धर्म हा वाढलेला आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी सनातन हा धर्म नव्हता. आता खरं तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की ब्रेकिंग होण्यासाठी सध्या कोणी काही चालू आहे, ती ब्रेकिंग दिली त्याने तुम्हाला. सर, प्रवक्त्यांना नेमक्या काय सूचना दिल्यात मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान जे नाही, प्रवक्त्यांना सूचना देण्यापेक्षा प्रशिक्षण शिबिर होतं प्रवक्त्यांचं. आणि एक लक्षात ठेवा की माणूस किती जरी मोठा झाला तरी तो शिकत असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्या प्रवक्त्यांना सांगितलं. त्याच्यामुळे चांगल्या बोलणाऱ्यांकडनं जर शिकवण घेतली तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही. सर, दसरा मेळावा येतोय, दावे प्रतिदावे सुरू आहेत मैदान मिळवण्यासाठी. कसं बघतात? त्यांनी देखील दावा केला, मात्र पक्षांचिन्ह तुमच्याकडे असल्यामुळे कुठे दबाव तंत्र वापरलं जातं असं अनेक तंत्र सांगतात. जर दबाव तंत्र आणि जागा जर मिळाली तर आम्ही कोर्टात जाऊ असं देखील नाही. एखादी गोष्ट लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट खोट्या पद्धतीनं करणं ह्याच्यामध्ये सगळे काही लोक माहीर आहेत. आम्ही तशा पद्धतीचं प्रेझेंटेशन करत नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण हा शिंदे साहेबांकडे आहे. वंदनीय बाळासाहेबांचा प्रामाणिक विचार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे मैदान सांगत नाही, परंतु ऐतिहासिक मेळावा पुन्हा एकदा दसरा मेळावा मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल. सर, राज्यामध्ये 3 पक्ष सरकार आहे, पण ठाण्यामध्ये ठाणे लोकसभा असो किंवा कल्याण असो त्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय. जागावर दावा सांगितला जातो दोन्ही पक्षाकडनं. कसं बघताय याकडे? तर याकडे बघताना मी अनेक वेळा आमच्या पक्षाची भूमिका मी सांगितलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री जे 5 वर्ष मुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा, यांना सगळ्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती आहे, प्रत्येक मतदारसंघ माहिती आहे, कोण कुठनं निवडून येऊ शकतो हे देखील माहिती आहे.
त्याच्यामुळे तिकीट वाटपाचा निर्णय हे तिघं मिळून घेतील आणि तो सगळ्यांना मान्य राहील. तोपर्यंत मी देखील जिथं जाईन तिकडे सांगत असतो, ज्या जिल्ह्यात जातो तिकडे मी सांगतो आम्ही लोकसभा लढवणार, म्हणजे काही मी लढवणार आहे का ती. त्याच्यामुळे त्या गोष्टी माझ्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नये की नाही, 3 नेते तिकिटाच्या बाबतीमध्ये जे ठरवतील तेच फायनल होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.